स्वागत. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. प्रेमाला जात धर्म भाषा कसलंही बंधन नसतं. पण मग लग्नाचं काय? कारण लग्न म्हटलं की हे सगळं आलंच. तिथे पत्रिका नाही, मन जुळावी लागतात. पण मग अरेंज मॅरेजवाल्यांचं काय? गोंधळ आहे सगळा. बघूया, नेहमीप्रमाणे आपल्याकडे दोन जोड्या आलेल्या आहेत. एक लव्ह मॅरेजवाली जोडी, एक अरेंज मॅरेजवाली जोडी. बघूया काही उत्तर मिळतं का. तर मी पहिल्यांदा आमंत्रित करतो लव्ह मॅरेजवाल्या जोडीला. या. नमस्कार नमस्कार नमस्कार. या या. आपण? मी विजय कामेरकर, राहणार माहीम. बर. व्यवसाय औषध विक्री. औषध विक्री हा व्यवसाय. बर 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 बर. आपण? मी शिभानी कामेरकर. हां, राहणार माहीम अर्थातच. आणि मी त्यांना बिझनेसमध्ये हेल्प करते. अच्छा, त्यांना बिझनेसमध्ये हेल्प करता. बरं बरं, अभिनंदन अभिनंदन. या या या, बसा. तुमचं स्वागत. तर आता मी आमंत्रित करतो अरेंज मॅरेजवाल्या जोडीला. या. नमस्कार. या या या, आपलं स्वागत. आपण? मी संदीप वैद्य, सनफार्मामध्ये अकाउंट्स ऑफिसर आहे आणि मी वसईला राहतो. वसईला राहता. आपण? मी संयुक्ता संदीप वैद्य, वसई, शिक्षण क्षेत्रात सर्व्हिस करते. शिक्षण क्षेत्रात. आपलं स्वागत. या, बसा. दोन्ही जोडप्यांची ओळख झालेली आहे. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी थोडे आणखी प्रश्न विचारू द्या ना. तुमचं लव्ह मॅरेज आहे ना? हो. लग्नाला घरी विरोध होता? माझ्या घरून होता, तिच्या घरून नव्हता. तुमच्या घरून होता, त्यांच्या घरून नव्हता. का पण? चांगला मुलगा आहे म्हणून. अच्छा, तिच्या घरून नव्हता. चांगला मुलगा आहे म्हणून. मग घरच्यांना कसं समजावलं? घरच्यांना म्हणजे आईला समजावलं लागलं. वडील समजूतदारच होते. आई समजूतदार नव्हती. बरं, मग आईला कसं समजावलं? तो ओनरशिप आणि पोझिशनचा फरक असतो. हा, बरोबर बरोबर. आई आणि बायको ह्याच्यामध्ये. बरोबर. मी तिला सांगितलं त्याच्यामध्ये काय प्रश्न पडणार नाही. ओनरशिप आणि पोझिशन दोन्हीकडे राहील. अच्छा अच्छा अच्छा, असं समजावलं. पण मग समजलं ते. येस. तुमच्या घरनं काही अडचण नव्हती असं म्हणताय? नाही. लग्न झाल्यावर हनीमूनला तुम्ही कुठे गेला होता? कुलू मनालीला. काही विशेष घडलं होतं त्यावेळेला का? विशेष घटना सांगण्यासारखी, म्हणजे मधुचंद्र सोडून विशेष घटना काही सांगण्यासारखी घडली होती का? नाही, असं काही नाही. असं काही विशेष नाही. सुखाने जाऊन सुखाने परत आलात. कुठे ट्रेन कॅन्सल नाही झाली? हॉटेलमध्ये बुकिंग केलंय ते हॉटेल बंद होतं वगैरे काही नाही? नाही, काहीच नाही. सगळं सुरळीत पार पडलं. प्री प्लॅन. तुम्हाला विचारतो मी की तुमची पहिली भेट कुठे झाली? तुमच्या घरी झाली, यांच्या घरी झाली, कुठे तिसऱ्या ठिकाणी झाली? कोणी घडवून आणली? आमचे नातेवाईक होते, त्यांच्याकडे माझा बायोडाटा दिला होता. त्यांनी ह्यांना फॉरवर्ड केलेला ह्यांच्या आईकडे. तर मग तिकडे हे माहीमला राहतात आणि आम्ही वसईला राहतो, त्यामुळे मिड पॉईंट कुठला तरी हवा होता. म्हणून माझ्या मावशीचं घर आहे बोरिवलीला. तिकडे मग आम्ही भेटलो पहिल्यांदा आणि तिकडे बोलणी झाली आमची सगळी. तिकडे पहिल्यांदा बोलणी झाली. पहिल्यांदा तुम्ही एकमेकांना बघितलं. काय वाटलं पहिल्यांदा बघितल्यावर? पहिल्यांदा बघितल्यावर म्हणतात ना, घंटी वाजली. घंटी वाजली म्हणून म्हटलं चला पुढे जायला काय हरकत नाही. व्हेरी गुड. पहिल्यांदा बघितलं आणि घंटी वाजली म्हणताय. बरं, प्रत्येक तरुणी, प्रत्येक तरुण सुद्धा तरुण वयात आपला जोडीदार कसा असावा याची स्वप्न असतात. तुम्ही जेव्हा यांना बघितलं तेव्हा ते स्वप्न आणि सत्य ह्याच्यात काही साम्य होतं? आणि मला असं काही वाटलं नाही. मी बोलल्याशिवाय त्यांच्याशी डिसाईड केलंच नव्हतं की हो की नाही. बोलले, मला त्यांचा स्वभाव आवडला, पटला. मी ह्या माणसाबरोबर लाईफ घालवू शकते असं मला वाटलं. नाही, पण लाईफ घालवण्याच्या आधी, हा निर्णय घेण्याच्या आधी आपल्या मनात एक काहीतरी प्रतिमा असते. त्या प्रतिमेशी कुठे हे मिळते जुळते होते का नाही? हो हो होते. ते साम्य आढळलं म्हणूनच त्यांना हो म्हटलं. ते बोलल्यानंतर आढळलं? हा, बोलल्यानंतर आढळलं. बघितल्यानंतर नाही, माणूस दिसतो तसा नसतो, त्यामुळे मला प्रत्येकाची बाबतीत असं नसतं. काही लोक दिसतात तसे असतात. ते बघा किती छान दिसत आहेत, कधी सुस्वभावी वाटतात, तसेच आहेत ना. मग म्हणजे हे दिसतं तसं नसतं. अच्छा अच्छा. आता आपली पहिली राऊंड खेळूया. आपल्या पहिल्या फेरीचं नाव आहे डार्लिंग डार्लिंग. नाही, डार्लिंग डार्लिंग नावावर जाऊ नका. फेरी अगदी साधी आहे. साधारण आपल्याला या फेरीतनं एवढंच बघायचं आहे की तुम्हाला एकमेकांची आवडीनिवडी किती माहिती आहेत, एकमेकांचे सूर किती जुळले आहेत, एवढंच बघायचं आहे आपल्याला. या फेरीत पती पत्नी प्रत्येकाला 3-3 प्रश्न आम्ही विचारतो. फक्त तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं यांच्याकडनं आम्ही विचारतो आणि तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडनं आम्ही घेतो. पहिला प्रश्न तुम्हाला यांच्याबद्दलचा. यांची आवडती अभिनेत्री कोण? मराठी अभिनेत्री.
मराठी अभिनेत्री अश्विनी भावे. बरोबर आहे, उत्तर बरोबर आहे. त्यांनी मान हलवले लगेच. यांचा आवडता तिखट पदार्थ? चिकन आणि काय दुसरं काहीच नाही, चिकनच आवडतं ना. बरं, उत्तर बरोबर आहे तुमचं. बरं, यांनी तुम्हाला दिलेलं सरप्राईज काय होतं? पहिला सुरुवातीला अगोदर म्हणजे बर्थडे गिफ्ट असावं नाही आहे. आहे. बरोबर आहे, तिन्ही उत्तरं बरोबर आहेत, तिन्ही उत्तरं बरोबर आहेत. हा, आता तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे यांच्याबद्दल. यांचं आवडतं नाटक कुठलं? यांना आवडलेलं नाटक कुठलं? श्रीमंत दामोदर पंत. बरोबर आहे ना? बरोबर आहे, बरोबर आहे उत्तर. यांचं आवडतं कोल्ड ड्रिंक? पेप्सी. माहिती आहे म्हणजे. बरं, यांनी तुमच्याकडे न मागता तुम्ही त्यांना आणून दिलेली एखादी वस्तू? म्हणजे कशी खायची आहे का? खायची. बटाटा वडा. बरोबर आहे, तिन्ही उत्तरं बरोबर आहेत, तिन्ही उत्तरं बरोबर आहेत. आता बघूया तुम्हाला त्यांच्याबद्दल किती माहिती आहे ते. यांचे आवडते कवी कोण? नाही नाही तर नाही म्हणून सांगायचं. हो, आठवत नाही. आठवत नाही. दुःख झालं, खुशी झालं, दुःख झालं. यांचे आवडते कवी आहेत विंदा करंदीकर. यांचं आवडतं फूल कुठलं? गुलाब. काय? गुलाब. नक्की माहिती आहे? हो हो. बघा तिकडे आनंद झालाय, आनंद एकदम. गुलाब उत्तर बरोबर आहे. बरं, यांना फॉरेनला कुठल्या ठिकाणी जायला आवडेल? स्वित्झर्लंड. बरोबर आहे, सूर जुळलेले आहेत, बरेच वर्ष लग्नात झालेले आहेत, सूर जुळलेले आहेत. तिकडे खुशी मीटरला आनंद झालेला आहे. आता तुम्हाला विचारतो, यांचं काय स्वप्न आहे? स्वतःचा एक असं बंगला असावा असं. सांगितलंय तुम्ही त्यांना? नाही, त्यांचं नेहमीच चाललेलं असतं. नेहमीच चाललेलं असतं, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे. बरोबर आहे उत्तर. पण यांच्या मते प्रेक्षणीय स्थळ कुठलं? यांना कुठे जायला आवडेल? स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंडला. तुम्हाला पण स्वित्झर्लंडला आवडेल. बरोबर आहे. स्वित्झर्लंडला बंगला बांधायचा. स्वित्झर्लंड. अच्छा, हे दोन्ही कंबाईन करायचं तुम्हाला. बरं, यांचा आवडता फिल्म डायरेक्टर कोण आहे? सुभाष घाये. उत्तर बरोबर आहे, उत्तर बरोबर आहे. याच बरोबर आपली पहिली फेरी डार्लिंग डार्लिंग संपलेली आहे. आणि आता कोणाला किती गुण मिळालेत ते बघूया. लव्ह मॅरेज जोडीला मिळालेले आहेत 50 गुण आणि अरेंज मॅरेज जोडीला मिळालेले आहेत 60 गुण. म्हणजेच पहिली फेरी यांनी जिंकलेली आहे. आणि ही पहिली फेरी जिंकल्याबद्दल तुम्हाला विवा पश्चिम रेस्टॉरंट वरळी यांच्याकडून 1000 रुपयाचं गिफ्ट व्हाउचर आहे. हे तुम्ही कधीही वापरू शकता, लंचला, डिनरला. आणि पहिली फेरी न जिंकल्याबद्दल तुम्हाला विवा पश्चिम कडूनच 500 रुपयाचं गिफ्ट व्हाउचर आहे. हे तुम्ही कधीही वापरू शकता, लंचला, डिनरला. आता वळूया जोडी नंबर 1च्या राऊंड नंबर 2 कडे. राऊंड नंबर 2चं नाव आहे गम्मत जम्मत. काय आहे, आपल्या साऱ्यांच्या मनात एक लहान मूल दडलेलं असतं. त्या लहान मुलाला 1 मिनिटासाठी बाहेर आणायचं आणि हा खेळ खेळायचा. इथे तुम्हाला 2 गेम खेळायचे. पहिला गेम मी तुम्हाला सांगतो. तुम्ही इथे उभं राहायचं, म्हणजे पतीने इथे उभं राहायचं, पत्नीने त्या बाजूला उभं राहायचं. या गोलात बॉल टाकायचा आणि पलीकडच्यानी कॅच करायचा. कमीत कमी वेळा बॉल सुटला पाहिजे. जितके जास्ती वेळा तो परस्परांकडे जाईल ती टीम जिंकली. चालू करूया. पहिले लव्ह मॅरेजवाले या या. तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ दिला जाईल. हा, घ्या. तुमची वेळ सुरू होते आत्ता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. नाही 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 9. हां, 10 11 12 13 14 15 16 17 18 अर्धा मिनिट संपलं. 19 20 21 घाई करा. 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39
39 तुमची वेळ संपलेली आहे. या बसा बसा बसा. 39. आता तुम्हाला 39 पेक्षा जास्त वेळा हे करायचं आहे. या या इकडे या. चला घ्या. 39 पेक्षा जास्त वेळा 1 मिनिटाच्या आत. 40 हा, कमीत कमी 40. तुमची वेळ चालू होते आत्ता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 वेळ संपलेली आहे. 47. या बसा बसा बसा. तर आपला पहिला खेळ संपलेला आहे आणि तो अरेंज मॅरेजवाल्या जोडीने जिंकलेला आहे. आता गुण असे आहेत, लव्ह मॅरेजच्या जोडीचे आहेत 50 गुण आणि अरेंज मॅरेजवाल्या जोडीचे आहेत 80 गुण. तर आपण दुसऱ्या खेळाला सुरुवात करूया. पती तिथे उभा राहील, पत्नी इथे उभी राहील. गेम सुरू असा होईल, हा बॉल असा टप्पा 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 खेळत इथे यायचं. हा बॉल दुसऱ्याच्या हातात द्यायचा आणि त्यांनी एक टप्पी 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 खेळत पुन्हा इथे यायचं. ही 1 रन धरली जाईल आणि 1 मिनिटात जे जास्त करतील ते जिंकतील. अर्थातच या पहिल्यांदा पाळी अर्थातच लव्ह मॅरेज. बॉल तुमच्याकडे घ्या आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. आता तिकडे जायचं परत. 2 3 4 5 6 7 8 9 नाही परत परत 3 पासून सुरुवात करायची. बरं 50 सेकंद झाले आहेत. लवकर 9 रन झाले आहेत. 10 11 वेळ संपलेली आहे. द्या. 11 रन झालेले आहेत आणि तुम्हाला आता किमान 12. चला प्रयत्न करा. बघूया तुमची वेळ सुरू होतीये आत्ता. हा इथून. हा अरे 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 हा हा आत्ता 1 रन पूर्ण झाली आहे. पुढे. हा 2 3 पुढच्या बाजूला. 4 परत तिथून. चल फटाफट. कम ऑन फास्ट. 5 50 सेकंद झालेले आहेत. 6 7 वेळ संपलेली आहे. तुम्ही केवळ 7 धावा करू शकलेला आहात आणि तुम्ही 11 केलेले आहे. म्हणजेच या खेळाचे विजेते आहेत लव्ह मॅरेजवाली जोडी. म्हणजे पुन्हा एकदा यांचे 20 गुण झालेले आहेत या फेरीत. यांचे 20 गुण झालेले आहेत या फेरीत. म्हणजे पुन्हा एकदा टाय झालेला आहे. तेव्हा आता मी बक्षिसांच्या चिठ्ठ्या टाकणार आहे. मी यावेळेला तुम्हाला चान्स देतो पहिला. यातली कुठली एक चिठ्ठी तुम्ही उचला. त्या चिठ्ठीवर जे लिहिलेलं असेल ते तुम्हाला मिळेल. बघू.
अरे वा. विंडो शॉपिंग मध्ये काय होणार आहे, तुम्हाला इथे 3 याद्या दिसतील. 3 यादीत 5-5 गोष्टी असतील. त्यातल्या कुठल्याही 2 तुम्हाला आपापल्या आवडीनुसार त्या पेपरवर लिहायच्या आहेत. पहिल्यांदा पतीने लिहायच्या, नंतर पत्नीने लिहायच्या, आणि त्यातल्या जितक्या सारख्या असतील तितके गुण तुम्हाला मिळतील, तितके गुण तुम्हालाही मिळतील. या फेरीला सुरुवात करूया. पहिल्यांदा मी दोन्ही पतिदेवांना विनंती करतो की आपापल्या खुर्चीवर बसावं, आणि मी तुम्हालाही विनंती करतो की तुम्ही या इथे येऊन बसावं, कारण तुम्ही ते वाचलं तर आम्हाला चालणार नाही. या बसा बसा बसा. या बाजूला. हां, या बाजूला. चालू करूया. पहिली 1 मिनिट लिस्ट बघून झाली की मी तुम्हाला सांगेन, तुम्हाला 10 सेकंद देईन, आणि 10 सेकंद देईन त्याच्यात तुम्ही 2 वस्तू तुमच्या लिहायच्या आहेत. तर देत राहू दे. तर आता बघूया शॉपिंग विंडोची पहिली यादी. जॅम, सॉस, स्कूल बॅग, शाळेची पुस्तकं, पाण्याची बाटली. तुमची वेळ चालू होते आत्ता. 10 सेकंदात लिहायचं. मागे बघायचं नाही, मागे बघायचं नाही. हां, समोर बघत राहायचं. 10 सेकंदात 2 गोष्टी लिहायच्या आहेत. 8, 9 आणि 10. वेळ संपलेली आहे. शॉपिंग विंडोची दुसरी यादी. कॅरम बोर्ड, सायकल, व्हिडिओ गेम, फुटबॉल आणि बॅट. तुमची वेळ सुरू होते आत्ता. आता कोणी मागे वळत बघत नाहीये ना. हा, 2 नावं लिहायचे. 10 सेकंदात तुमची वेळ संपलेली आहे. वेळ संपलेली आहे. आता शॉपिंग विंडोची तिसरी यादी. स्नॅक्स, कोल्ड ड्रिंक्स, सरबत, चॉकलेट आणि आईस्क्रीम. तुमची वेळ सुरू होते आत्ता. पटकन लिहा, पटकन लिहा. 6, 7, 8, 9 आणि 10. वेळ संपलेली आहे. आपापली कार्ड्स माझ्या हातात द्या. या, तिकडे नाही जायचं. तुम्ही या बाजूला बसायचं आणि तुम्ही इकडे यायचं. या, मी वाचून दाखवीन. मी वाचून दाखवीन. या बसा. बघूया याद्या. चला बघूया शॉपिंग विंडोची पहिली यादी. पाण्याची बाटली, शाळेची पुस्तकं, स्कूल बॅग, सॉस आणि जॅम. तुमची वेळ सुरू होते आत्ता. दोन नावं लिहायचे. 10 सेकंद आहेत आणि 10 सेकंद संपलेले आहेत. चला बघूया दुसरी यादी. शॉपिंग विंडो दुसरी यादी. बॅट, फुटबॉल, व्हिडिओ गेम, कॅरम बोर्ड आणि सायकल. तुमची वेळ सुरू होते आत्ता. आत्ता लिहायचं, आधी लिहायचं नाही. 7, 8, 9 आणि 10. वेळ संपलेली आहे. वेळ संपलेली आहे. वेळ संपलेली आहे. आता बघूया तिसरी यादी. शॉपिंग विंडो तिसरी यादी. आईस्क्रीम, चॉकलेट, सरबत, स्नॅक्स आणि कोल्ड ड्रिंक्स. तुमची वेळ सुरू होते आत्ता. 10 सेकंदात 2 नावं लिहायचे. तुम्हाला माहिती आहे 10 सेकंदात 2 नाव दोघांची. चला चला चला, दोघांची लिहून झालेली आहेत. वेळ संपलेली आहे. द्या. आता बघूया कोणाचे सूर किती जुळलेत, किती बरोबर येत आहेत उत्तरं. बघूया 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 बघूया. या बसा. पहिल्यांदा तुमचं बघूया. तुम्ही लिहिलंयत जॅम आणि स्कूल बॅग. तुम्ही लिहिलंयत तेच पण उलट स्कूल बॅग आणि जॅम. दोन्ही उत्तरं बरोबर आहेत तुमची. 20 गुण मिळालेले आहेत. 20 आणि 20 40 गुण मिळालेले आहेत तुम्हाला. तुम्ही लिहिलेलं आहेत शाळेची पुस्तकं आणि पाण्याची बाटली. यांनी लिहिलंय सॉस आणि जॅम. दोन्ही उत्तरं चुकलेली आहेत. तुम्ही लिहिलंय कॅरम बोर्ड आणि व्हिडिओ गेम. तुम्ही लिहिलंय बॅट आणि कॅरम बोर्ड. पण एक उत्तर बरोबर आहे. 20 गुण मिळणार आहेत तुम्हाला. तुम्ही लिहिलेत फुटबॉल आणि बॅट. तुम्ही लिहिलंय कॅरम बोर्ड आणि सायकल. पुन्हा 0 मार्क. तिसऱ्या भागात तुम्ही लिहिलंयत स्नॅक्स आणि सरबत. यांनी लिहिलंय आईस्क्रीम, पण स्नॅक्स बरोबर आहे. म्हणजे पुन्हा एक उत्तर बरोबर आहे. पतिदेवानी लिहिलंय चॉकलेट आणि आईस्क्रीम. तुम्ही लिहिलंय स्नॅक्स आणि कोल्ड ड्रिंक. 6 पैकी एकही उत्तर तुमचं बरोबर नाहीये. म्हणजेच आता आमची तिसरी फेरी सुद्धा इथेच संपलेली आहे. तर तिसरी फेरी संपल्यावर कोणाचे किती गुण आहेत ते बघूया. लव्ह मॅरेज जोडीला मिळालेले आहेत
150 गुण आणि अरेंज मॅरेजवाल्या जोडीला मिळालेत 80 गुण. म्हणजेच आजची आमची जोडी नंबर 1 आहे लव्ह मॅरेज वाली जोडी. या इकडे या. अभिनंदन अभिनंदन तुमचंही अभिनंदन. काय हरकत नाही.